मुंबई गोवा महामार्गावरती कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बस उलटली. अपघातात एकाचा मृत्यू तर 35 जण जखमी. देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा. कुलगाममध्ये 22 वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. इम्तियाज अहमद मगरे दहशतवाद्यांसाठी काम करत असल्याचा संशय. दहशतवाद्यांना मदत केल्याची पोलिसांकडे दिली होती कबुली. भारतानं पाकिस्तानला जाणाऱ्या बगलीहार धरणाचं पाणी रोखल्यानंतर पाक बिथरला. आज पाकिस्तानी सरकारचं विशेष अधिवेशन. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची घोषणा. पंढरपूर कॉरिडॉरसाठी आजपासून सर्वेक्षण. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला वेग. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अवकाळीचा इशारा. नागपूर, चंद्रपूर, वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान. 12वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळाची घोषणा.